नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भुजंग अप्पा या आदरणीय संत व्यक्तिमत्वाबद्दल। भुजंग अप्पा हे एक पवित्र संत होते आणि आजही त्यांच्या श्रद्धा, भक्ती आणि कार्याची आठवण हदगाव तालुक्यातील बेलमंडळ या गावात जिवंत आहे। भुजंग अप्पाच्या नावाने बेलमंडळ येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते आणि भक्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसते। तर या जत्रेतील एक विशेष आकर्षण म्हणजे पालखीची मिरवणूक आहे। भुजंग अप्पाची पालखी संपूर्ण बेलमंडळ गावाने फिरवली जाते आणि त्यावेळी गावात ढोल ताशाचे सूर घुमत असतात, तर इतर बाजूला परपरांगत वाद्याचेही स्वर वातावरणाला आनंदमय करतात। तर या ठिकाणी त्यांच्या मंदिरावर सप्ताह आयोजित केला जातो। सप्त्यादरम्यान सतत अभंग, कीर्तन आणि नामस्मरण याचा सुरेल असा कार्यक्रम चालू असतो। भक्तांच्या गर्दीत भक्तिभाव, शिस्त आणि आनंद याचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते। आणि हो, या जत्रेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाप्रसाद आहे। येथील प्रसादाची खासियत म्हणजे सव्वा खंडीचा तांदूळ शिजवला जातो आणि भक्तासाठी वरण भात प्रसाद दिला जातो। भक्त भावाने केलेल्या या सेवेमुळे प्रसादाला एक वेगळीच पवित्र मूल्य मिळालं आहे। अशी भक्ती परंपरा आणि श्रद्धेने अपूर्व असे हे उत्सव आजही भुजंग अप्पाच्या स्मृती जतन करत आहेत।
महाराज सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. मी गोविंद नागनाथ महाराज कंठाळे, मुक्काम पोस्ट बेलमंडळ, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड, मंदिराचे पुजारी. महाराज तुम्ही या मंदिरावर कधीपासून पुजारी या सेवेमध्ये देवाच्या आहात? हे मंदिर म्हणजे आमच्या कुळामधलंच आहे. आज आमची 7वी पिढी चालू आहे आणि 7वी पिढी चालू आहे. हो, माझी 7वी पिढी चालू आहे. तर हे नेमकं मंदिर कोण्या देवाचं आहे? आणि श्री भुजंगप्पा महाराज हे एक संत आहेत. जसं की ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतलेली आहे आळंदीला, तशाच प्रकारे एक संत भुजंगप्पा महाराज हे आमचे जंगम समाजातले कुळातले आहेत. आणि बेलमंडळच्या नदीवर पैनगंगा नदीच्या किनारी बेलमंडळ या गावी संजीवन समाधी या ठिकाणी भुजप्पा महाराजांनी घेतलेली आहे. आणि या मंदिराचे 4 ठिकाण आहेत. पहिलं म्हणजे मूळ समाधी बेलमंडळचं हे तुम्हाला दिसत आहे इथं. त्यानंतर दुसरं ठिकाण आहे ब्राह्मणगाव. इथे ब्राह्मणगावला देवाच्या पादुका आहेत. तिथं पण 7 दिवस इथल्यासारखाच हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि जवळपास आज भुजंगप्पा महाराज हे इसवी सन 1730 मध्ये महाराजांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह हा जवळपास मला कळते तसं 60 ते 70 वर्षापासून हा कंटिन्यू चालू आहे. आणि अशाच प्रकारचा हा कार्यक्रम झाल्यानंतर ब्राह्मणगाव येथे 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह तिथे पण असं चालू असतो. आणि त्यानंतर राहूर शिवूरला फुलसांगीपाशी एक भुजंगप्पा महाराजाचं मंदिर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश पारडी, कुबीर, म्हैसा या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे. अशा प्रकारचे 4 ठिकाण आहेत मंदिर. नमस्कार महाराज. नमस्कार. महाराज तुमचा परिचय द्या. मी शिवप्रसाद भुजंग महाराज कंठाळे. आमची ही 8वी पिढी आहे. ज्या पिढीमध्ये आम्ही वावरतोय. या पूर्वी आमच्या आज्या, पंजोबा, आमचे वडील, काका यांनी हा सप्ताह चालवलेला आहे. आणि हे कार्य पुढं असं चालू राहील पिढ्यानपिढ्या. आणि हा जो सप्ताह आहे तो पौष महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर प्रतिपदेपासून चालू होतो. आणि कालाष्टमीला भंडारा असतो. आणि पुण्यतिथीचा दिवस म्हणजे कालाष्टमीचा. त्या दिवशी भुजंग महाराज आपल्या मंदिराचा भुजंगप्पाचा अभिषेक होतो. अभिषेक झाल्याच्या नंतर रात्री पालखी निघते. पालखी पूर्ण गावानं मंदिरापासून पूर्ण एडा मारते. आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा पालखी निघते. आणि दुपारी 12च्या दरम्यान काल्याचं कीर्तन होऊन काल्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. आणि त्यानंतर जे काही या यात्रेचा प्रस्तावना आहे, म्हणजे जे काही आपण तो यात्रा त्या ठिकाणी आपण एक पूर्ण विराम देतो आपण. नमस्कार महाराज. नमस्कार. महाराज सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. माझं नाव बालाजी नागनाथ कंठाळे आहे. राहणार बेलमंडळ, तालुका हदगाव, डिस्ट्रिक्ट नांदेड. महाराज या देवस्थानाविषयी काही पौराणिक गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर ते पौराणिक गोष्टी आम्हाला तुमच्या माहितीप्रमाणे आम्हाला कळावे ही आपणास विनंती आहे. ठीक आहे. असं तर हे मूळ ठिकाणी श्री संत भुजंगप्पा महाराजांनी इथं संजीवन समाधी घेतलेली आहे. जे आमच्या पिढ्यानं पिढ्या, आज आमची 7वी पिढी आहे, जे पिढ्यानं पिढ्या चालत आलेला हा सप्ताह आहे. जे संत जसे होऊन गेले तसाच हा भुजंगप्पा महाराज एक संत होता. जसं की ज्ञानेश्वर महाराजांनी जशी भिंतीवर बसून भिंत चालवली होती, तसेच या भुजंगप्पा महाराजाचे पण असे खूप काही चमत्कार आहेत, जे की आमच्या आजोबांना पंजोबांना सांगितलेले आहेत, ते आता आमच्यापर्यंत आलेले आहेत. तर जसं की इथं एक तुपापोळीची पंगत चालू होती. त्या टायमाला असं तूप कमी पडलं होतं. त्या टायमाला भुजंगप्पा महाराजांना नदीचं पाणी आणायला लावलं. पिप्यानं नदीचं पाणी आणून त्यांनी तूप तयार केलं. पाण्याचं तूप तयार केलं आणि पंक्तीला पुरवलं. ते एक त्यांच्या पहिले सर्वात मोठा चमत्कार झाला. आणि त्याच्यानंतर ते ब्राह्मणगावला त्यांचं एक
शिष्यमंडळीचं ठिकाण होतं ते तिथं जात गेले भेटण्यासाठी. तर नदीला असा पूर येत गेलाय. पैनगंगा नदी आहे त्या काठाला, पैनगंगा नदीला पूर यायचा. पूर येताना त्यांना तिकडं जायचं, पण कसं जायचं? पण त्यांनी त्यांच्या अंगावर कधी पण घोंगडी असायची, त्यांनी नदीच्या पाण्यावर घोंगडी टाकून त्याच्यावर बसून आदर जसे की जहाज जाते तसे ते जात गेले. असे त्यांचे खूप चमत्कार झाले. तर आणि जे जे समजा आता इथं जे नवसं करतात त्यांचे नवसाशे म्हणजे पूर्ण होतात. या आमच्या एका म्हणजे दिगडीच्या माणसाला डोळे नव्हते, त्यांनी असं नवस बोलून त्यांनी देवा डोळे होते असं त्यांचं हे म्हणजे मागणी टाकलेली आहे देवाला, त्यांचे डोळे आले. असे खूप काही इथं चमत्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे हे प्रसिद्ध ठिकाण जागृत देवस्थान झालेलं आहे. आणि श्री संत भुजंगप्पा महाराजाचा यावर्षी आम्ही 2026ला श्री संत भुजंगप्पा महाराज चरित्र या ग्रंथाचं प्रकाशन सोहळा आम्ही 7 जानेवारी 2026ला इथं पार पडलेला आहे. ते श्री 108 श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव मठ आणि उमरखेडचे श्री बाबूराव महाराज तेरकर या दोघांच्या हस्ते ते सोहळा पार पडलेला आहे. आणि तेच जे काय सर्व चमत्कार झालेले आहे ते पुस्तकामध्ये सर्व चमत्कार त्यांचे आणि त्यांच्या पिढीचे आतापर्यंतचे वंशज त्या पुस्तकामध्ये त्या चरित्रामध्ये पूर्ण लिखित मांडलेले आहेत. भुजंगप्पा महाराज काय होते, कसे होते, त्यांचे पूर्ण चमत्कार त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. भुजंगप्पा महाराज की जय! भुजंगप्पा महाराज की जय! नमस्कार काका साहेब. नमस्कार. काका साहेब, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. मी बालाजी पंढरीनाथ नालमवार, राहणार कामारी, आणि माझे आजोबा म्हणजे भुजंगप्पा, नवसाला झालेले या भुजंगप्पाच्या. माझ्या आजोबाचं नाव म्हणजे भुजंगप्पा. त्या भुजंगप्पाच्या नवसासाठी हे माझ्या आजोबा म्हणजे पंजोबांनी हे दीपमाळ बांधलेली आहे. ही बर. आणि तेव्हापासून आम्ही हे दीपमाळ लावण्यासाठी आमची परंपरा आहे. आणि आम्ही दीपमाळ लावण्यासाठी खास करून यात्रेला दरवर्षी आमचे वडिलोपार्जित तिथं आतापर्यंत वारी आहे. वारी चुकून कधी अशी पडलेली नाही. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. साहेब, तुमचा परिचय द्या. मी राजेश मोतीराम सूर्यवंशी, राहणार बेलमंडळ. साहेब, या देवस्थानाविषयी तुम्हाला काही अनुभव किंवा तुम्हाला माहिती? अनुभव सांगायचं म्हणलं तर देवस्थान फारच जागृत आहे. इथं आंध्र प्रदेश आणि जवळपास या पूर्ण पंचक्रोशीतील भक्तजण येतात. इथं जे जे नवस बोलतात ते ते इथं पूर्ण परिपूर्ण केलेलं आहे भुजंगप्पानं. आमच्या गावातील सहकार्यानं इथं बरंच परंपरा चालते यात्रेची. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्त संभूतं तं नमामि शनैश्वरं शनैश्वराय नमः. महाराज, या देवाविषयी माहिती सांगा थोडी. हे शनी महाराजाचं मंदिर आहे. जवळपास हे 10 वर्ष झालेली आहे. या मंदिराची स्थापना झालेली आहे या ठिकाणी बेलमंडळ गावी नदीच्या किनाऱ्यावर या मंदिराची स्थापना केली आहे. जवळपास या 10-12 खेड्यामध्ये शनी मंदिर नाही आहे, त्यामुळं गावकऱ्यांनी शनी मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. तर आताच भुजंगप्पा यांचे जे इथले पुजारी आहेत त्यांचे वंशज आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे जे आता बघितलेली जी मूर्ती आहे आणि ही मूर्ती म्हणजे शनी देवांची आहे. आणि महाराजांनी आपल्याला या मूर्तीविषयी बरीच काही माहिती सांगितलेली आहे. तर महाराज, या मूर्तीची स्थापना कधी झाली? जवळपास 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. या मूर्तीची स्थापना गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण जवळपास 10 ते 15 खेड्यामध्ये हे शनी मंदिर नाही, त्यामुळं सर्वांना दर्शन घडावं यासाठी या ठिकाणी शनी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. धन्यवाद महाराज. धन्यवाद. आणि आता या ठिकाणी असलेल्या काही समाजा हो. आणि काही देव या ठिकाणी आहेत. सर्व या ठिकाणी जे परिसर आहे, पेनगंगा नदीचा परिसर आहे आणि इथं भरलेली जे जत्रा आहे
या जत्रेचंही आपण अन्वेषण करणार आहोत आणि हे जे मंदिराचा परिसर आहे या परिसराचं पण आपण अन्वेषण करणार आहे. तर आपल्या सोबत माहिती देताना आपले एक भुजंगाप्पा श्री संत यांचे वंशज आहेत ते आपल्याला या अन्वेषण करण्यासाठी संपूर्ण समाधीचं संपूर्ण देवाचं आपल्याला परिचय करून देणार आहेत. महाराज या संताविषयी थोडी माहिती द्या आम्हाला. हे आमचे आजोबा शिवैक्य कोंडलिंग महाराज कंठाळे स्वामी बेलमंडळ यांची समाधी आहे. हे गुरुवर्य होते. यांच्या अगोदरपासूनच म्हणजे श्री संत भुजंगाप्पा महाराज यांच्यापासूनच यात्रा पण भरत आहे आणि त्यांच्यापासूनच एक आमचं गुरुघराणं आहे. गुरुचा कार्यक्रम गुरुदीक्षा देत असतो आम्ही. तर आमच्या आजोबाचे जवळपास 4 खेड्यामध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये पण शिष्यमंडळी आहेत आणि ते येत असतात यात्रेला पण. खूप जुने पुरातन काळातील महादेव मंदिर आहे हेमाडपंथी महादेव मंदिर. या हे मंदिराचं जे काम आहे पूर्ण दगडाचं काम आहे आणि जे संत भुजंगाप्पा महाराज आहेत तर पहिले या महादेव मंदिराची पंगत करत गेले आणि जेव्हा त्यांचा जो चमत्कार होता या महादेव मंदिरासाठी पंक्तीला तुपापोळीच्या पंक्तीमध्ये तूप कमी पडले असता भुजंगाप्पा महाराज नदीला गेले, विनंती केली हात जोडून आणि त्या ठिकाणी विनंती करून देवांनी त्या पाणी भरून पिपा घेतला आणि त्याचं तूप करून पंक्तीला वाढलं. अशा प्रकारचा भुजप्पा महाराजाचा चमत्कार होता आणि हे खूप पुरातन प्राचीन काळातील हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.